आमचं साखळे लवकरात लवकर हे रस्ते पूर्ण केले तर गडकरी महाराजा तुम्हाला कोंबडा कापो महाराजा। तसंच धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील राष्ट्रवादी भवन हे काका नाना हॉस्पिटल बीड शहरातून जाणारे प्रमुख दोन राष्ट्रीय महामार्ग बीड ते अहिल्यानगर आणि धुळे ते सोलापूर या रस्त्यांची अवस्था अत्यंत दुरावस्था आहे। हे रस्ते कित्येक वर्षापासून रखडलेले आहेत। नगर रोड जो आहे तो अंदाजे 160 रुपये कोटी किमतीचा रस्ता जो आहे गेल्या 1.5 वर्षामध्ये केवळ 1 किलोमीटरचं काम झालंय। या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील असेल, सामाजिक न्याय भवन असेल, जिल्हा न्यायालय असेल, विश्रामगृह असेल किंवा पंचायत समिती असेल, ज्या ठिकाणी लोकांची कामं असतात ती कार्यालय आहेत। मात्र याकडे दुर्लक्ष आहे। जागोजागी खड्डे आहेत आणि धूळमुळे बीडकरांचं आरोग्य धोक्यात आहे। स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही वारंवार निवेदन आंदोलन केली परंतु ते लक्ष देत नाही ते रस्ते पूर्ण होण्याकडे। त्याचबरोबर राष्ट्रवादी भवन ते काकू नाना हॉस्पिटल जे आहे 18 कोटीचा रस्ता आहे तो आणि त्या ठिकाणी साईड पंखे भरलेले नाहीयेत। 2.5 वर्ष झाला रस्ता पूर्ण होऊन दुभाजक नाहीयेत। आमचं असं म्हणणं कमीत कमी इथले लोक लक्ष देत नाहीत। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी साकडं घातलेलं आहे की तुम्ही कमीत कमी याकडे लक्ष द्या आणि हे रस्ते तात्काळ पूर्ण करा आणि बीडकरांचा जीव अडचणी ज्या आहेत त्यातून त्रासातून मुक्त करा। म्हणून आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी या ठिकाणी गडकरींची एक आरती करून त्यांना एक साकडं घातलेलं आहे की बीडकरांना या त्रासातून मुक्त करावं। हॉस्पिटल 18 कोटींचा खर्च केलेला रस्ता त्या ठिकाणी साईड पंखे नाहीत, दुभाजक नाहीत। पावसाळ्यामध्ये रस्त्यावर लोक पडून अपघात होते, त्यांचा जीव वाचव रे महाराजा।